हाय हॅलो नमस्कार. आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आहे शनिवार. तर चला बघूयात आजच्या ब्लॉगमध्ये काय इंटरेस्टिंग असणार आहे. स्टे ट्यून, असाच बघत राहा. खूप इंटरेस्टिंग असणार आहे आजचा व्हिडिओ, त्यामुळे असाच बघत राहा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. आज शनिवार होता, त्यामुळे अन्वीची सकाळची शाळा होती. त्यामुळे उठले. 6:30चा गजर लावला होता, त्यामुळे उठली. अंथरूण काढायची तयारी चालू आहे. आता बघू शकता, आता अंथरूण काढणार आहे आणि अन्वीला लगेच शाळेसाठी तयार करणार आहे. आंघोळ घालून सगळं आवरलेलं आहे. आज आषाढी एकादशी आहे म्हणून त्यांच्या मॅडमनी सलवार पॅन्ट किंवा परकर घालायला सांगितलं होतं. म्हटलं दोन्हीपैकी माझ्याकडं काही नाही, तर म्हटल्या नवीन ड्रेस घालू शकताय तुम्ही तिला. तर बघू शकताय, आज मस्तपैकी छान जरीचा ड्रेस घातलेला आहे तिला, फंक्शनल टाईप असा बघू शकताय. आणि हातात बांगड्या, गळ्यात हार असा घातलेला आहे. एकदम छान तयार झालेली आहे अन्वी. आणि आता टोस्ट खात आहे सध्या. तर अशा प्रकारे आषाढी एकादशी रविवारी आहे, खरं हिच्या शाळेत शनिवारी साजरी करतात, म्हणून अशा प्रकारे ही आषाढी एकादशीला तयार झालेली आहे बघू शकताय. आणि कुणाकडे असेल तर टाळ आणि तुळस पण आणायला सांगितली आहे, जर असेल तर. कंपल्शन नाही त्याला. बघू शकता, अशी अन्वी तयार झालेली आहे आमची मस्तपैकी छान छान. नाश्ता करून आता शाळेला जाते. तर तुम्हाला कसं वाटलं अन्वीचं लुक? आवडलं असेल तर लाईक करा नक्कीच. इथल्या क्लिप्स जोडत आहे, काही फोटो काढलेले आहेत बघू शकता त्या मुलामुलींचे. आणि दिंडीचा एक व्हिडिओ काढलेला आहे मॅडमनी. कॉपीराईट येते म्हणून इथं म्युझिक ॲड केलेलं नाही मी. बघू शकता इथे दिंडी चाललेली आहे मुलामुलींची. आणि मॅडम आहे त्या दोन, त्यांच्याबरोबर बघू शकताय. मस्तपैकी मॅडमनी व्हिडिओ पाठवलेला आहे मला, म्हणजे सगळ्यांनाच, पालकांना. इथं अन्वी आहे बघा आमची. अन्वी आणि एक मुलगी आहे. आणि ही बाकीच्या शाळेतल्या इतर पोरांचा फोटो आहे बघू शकता. तुळस घेतलेली दोघींनी डोक्यावर. इथं एकटीने घेतलेली आहे. अशा शाळेतल्या मुलींचा तुळस घेऊन आणि मुलांचा माळ घालून फोटो आहे आणि टाळ घालून फोटो आहे. अशा प्रकारे शाळेतल्या सर्व मुलामुलींचा फोटो काढलेला आहे आषाढी एकादशी निमित्त. अन्वीला मी आत्ता शाळेत सोडून आले आणि आले पाणी आलं, त्यामुळे पाणी भरलं आणि मशीन लावले आता. आणि आता आईने नाश्ता केला आहे, गरमागरम उपीट. चला तर मी तुम्हाला दाखवते. असा नाश्ता केला आहे, गरमागरम उपीट. मस्त मी गरमागरम उपीट खाऊन घेते. तुम्ही पण या माझ्याबरोबर उपीट खायला. चला तर मग भेटू थोड्या वेळानंतर. तोपर्यंत उपीट खाऊन घेते मी. आता अन्वीला शाळेतनं घेऊन आलेली आहे मी. आणि येता आता सामान आणलेलं आहे बघू शकताय. परवा दिवशी उद्या उपवास आहे, त्यामुळे राजगिऱ्याचा लाडू, चिरमुरे आणि केकचं पाकिट आणलेलं आहे अन्वीसाठी. हां बघू शकता, अन्वीला मॅडमनी फुगा दिलेला आहे, असा छोटा फुगा दिलेला आहे. आता अन्वी ड्रेस बदलती, त्यानंतर तुम्हाला भेटते. काढलेले आहेत बघा बघू शकता. इथं माझे ड्रेस, अन्वीचे ड्रेस, आईचा गाऊन, साडी आणि टॉवेल, अशा प्रकारे कपडे आहेत. चला ताई वाळत घालून घेते, त्यानंतर भेटते तुम्हाला. बघू शकता इथं गाऊन, टॉवेल आणि माझा ड्रेस, परकर आईचे, असं कपडे वाळत घातलेले आहेत बघू शकता. इथं पुढं अन्वीचे ड्रेस घातलेला आहे बघू शकता इथं. आणि बाहेरच्या बाजूला पण घातलेले आहेत ओढण्या, माझा गाऊनचा ड्रेस. अशा प्रकारे कपडे वाळत घातलेले आहेत. आईनं गरमागरम खिचडी केलेली आहे. आज आषाढी एकादशी आहे, त्यानिमित्त तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज उपवास आहेत आषाढी एकादशी, त्यामुळे आईनं खिचडी केलेली आहे. तर आता खिचडी खाऊन घेते, त्यानंतर तुम्हाला दाखवते काय काय केलेलं आहे ते. बघू शकता इथं अन्वीची खिचडी. आता अन्वी खिचडी खाते, त्याच्याबरोबर वेफर्स ठेवलेले आहेत.
फक्त आईने वेपर्स तळलेले आहेत. इथं माझी पण खिचडी आणि वेपर्स ते आताच घेतलेले आहेत मी बाजूला. खिचडी कडक होती म्हणून आईनं पातेल्यात काढून ठेवलेली आहे. बघू शकता ही मस्तपैकी गरमागरम खिचडी. आता मी मस्तपैकी गरमागरम खिचडी एन्जॉय करते. आणि राजगिरीचे लाडू पण आहेत. बघू शकता मी आता रेडी झालेली आहे. आज आषाढी एकादशी आहे त्यामुळं विठ्ठलाच्या देवळात जाऊन दर्शन घेते. इथं मी तयार झालेले आहे. सगळं आवरलेलं आहे माझं. आणि अन्वी पण तयार झालेली आहे. बघू शकता अन्वीला इथं. अन्वी पण तयार झालेली आहे. बघू शकता इथं शर्ट पॅन्ट घालून रेडी झालेली आहे. आता आम्ही विठ्ठलाचं दर्शन करून येतो मंदिरात. विठ्ठल मंदिरमध्ये जाणार आहे दर्शन घ्यायला. चला तर मी आल्यानंतर भेटते तुम्हाला. बघू शकता इथं कागलच्या विठ्ठल मंदिरामध्ये इथं भरपूर गर्दी आहे. लाईन लागलेली आहे. आणि आतमध्ये शूटिंग अलाउड नाही त्यामुळे मी काही शूटिंग केलेलं नाही. इथं खूप गर्दी होती आणि माणसं रांगा करून उभारलेली होती. आमच्या मागेसुद्धा खूप मोठी रांग होती. बघू शकता इथं केळं आणलेली आहेत 50 रुपयाची अर्धा डझन. आणि अन्वीला टोस्ट आणलेले आहेत. आणि अन्वीला गोळ्या आणलेल्या आहेत 5 रुपयाच्या. बघू शकता इथं केबलचं बिल भरलेलं आहे. इथं पावती दिलेली आहे तिने. एवढी येता खरेदी केली. चकोतेचं टोस्ट आहे ते चांगलं आहे. अन्वीला आवडते म्हणून आणलं मी. पहिल्यांदा टेस्ट बघायसाठी घेतलं होतं पण तिला चांगलं वाटलं म्हणून परत आणलं ते. अन्वी बघा कशी लाड करून घेत आहे. आमच्या आईकडं वरीचा भात आणि दही खात आहे. बघू शकताय. आणि पलीकडे तिथं सांडगे पण खात आहे. हां ते नंतर खा. थोड्या वेळानंतर 1:30 वाजले असतील जवळजवळ. मी इथं वरीचा भात खात आहे आणि आमटी. वरीचा भात आणि आमटी खूप छान मस्त लागते. कोण कोण खातं वरीचा भात आणि आमटी मला कमेंट करून सांगा. आणि पुढं दाखवते आईनं काय काय केलेलं आहे. बघू शकता इथं गरमागरम शेंगदाण्याची आमटी केलेली आहे आईनं. आणि इथं वरीचा भात केलेला आहे गरमागरम. आणि याच्यात खिचडी आहे. आणि याच्यात दही घातलेला आहे ताक करायसाठी. तर बघूयात. आणि इथं थोडंसं दही आहे. काल रात्री जास्तच दही लावून ठेवलेलं. थोडंसं दही आहे आणि थोडंसं ताक करायसाठी आहे आमचा आषाढी एकादशीचा. तर कसा वाटला आजचा छोटासा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बघितल्याबद्दल थँक्यू. बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.